लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर एमआयडीसी पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 4 विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून 11 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना या 4ही बालकांचा सहभाग उघड झाला। चौकशी दरम्यान त्यांनी केवळ एमआयडीसीच नव्हे तर गंगापूर, सातपूर, अंबड आणि नाशिक शहरातील विविध भागातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली। या कारवाईत हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर, हिरो ग्लॅमर, हिरो स्प्लेंडर प्लो, हिरो एमएस डिलेक्स आणि होंडा युनिकॉर्न अशा एकूण 11 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत 2,69,000 रुपये आहे। या धडक कारवाईमुळे शहरातील वाहन चोरींच्या टोळ्यांना मोठा इशारा दिला असून मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्याचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे। लोकशस्त्र न्यूजसाठी बंटी आडाव, अंबड। नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी पोलीस खात्यास आदेशित केले होते की सध्या मोटरसायकलबाबतचे जे चेन स्नॅचिंगबाबतचे गैरप्रवृत्तीचे गुन्हे हे जास्त प्रमाणात घडत आहेत, त्यास प्रतिबंध करावा व जास्तीत जास्त कसे गुन्हे डिटेक्ट करता येईल याबाबत मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एमआयडीसी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/26 मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे, ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना डिटेक्शन टीमचे पोलीस शिपाई कांदळकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची जी गाडी आहे हे कोणी चोरी केली आहे। तर त्याबाबत त्यांनी अधिक तपास केला असता एका विधिसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे तपास केला असता आणखी 3 विधिसंघर्षित बालक त्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। ह्या गुन्ह्याचा तपास करत असतानाच आणखी 10 बाईक रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याकडून। अशा टोटल 11 मोटरसायकली रिकवर करण्यात आल्या आहेत। त्यामध्ये एमआयडीसी पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, गंगापूर पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, सातपूर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, दोडाई पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आणि मोकडा पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे आतापर्यंत उघड झाले आहेत। आणि 2 ज्या बाईक आहेत ते एक अंबडच्या हद्दीतील आहे, तो गुन्हा रजिस्टर करण्याचं काम चालू आहे आणि एका गाडीची डिटेल्स आरटीओ कडून मागवण्यात आलेले आहेत, तो देखील गुन्हा आम्ही लवकरात लवकर रजिस्टर करून उघड आणण्याचा प्रयत्न करतो। या बालकांनी ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जॉय रायडिंग म्हणून त्यांचा वापर करावा ह्या उद्देशाने काढल्या होत्या, म्हणजे त्यांनी त्या गाड्या विक्री केलेल्या अद्यापर्यंत निष्पन्न झालेलं नाही। अजूनही यांच्याकडे तपास करून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, झोन 2चे पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे सर आणि अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।